नमस्कार मित्रांनो. तर काल माझं ॲनिमल डंगचं काम झालं. ॲनिमल डंग म्हणजे आपण ज्या राहत्या घरी आपलं कागदपत्र बनतं त्याला ॲनिमल डंग असं म्हणतात. थोडक्यात ॲड्रेस प्रूफ. तर त्याचं काम मी काल केलं आणि आज मी चाललो आहे बँकेमध्ये मला अकाउंट ओपन करायचं आहे. तर आपल्याकडे इंडियामध्ये जसं असतं आपण डिरेक्टली गेलो आणि अकाउंट ओपन केलं तसं नसतं. इकडे सर्वप्रथम त्यांची अपॉइंटमेंट घ्यायची असते. तर आता मी जाणार आहे, त्यांची अपॉइंटमेंट घेणार आहे. तेव्हा माझं ते बँक अकाउंटसाठी ते बोलतील की तू या दिवशी ये आणि या दिवशी वेळेवरती ये. कारण मी माझ्या मित्राबरोबर गेलेलो तर त्याला 15 मिनटं उशिरा झालेला. जर्मन लोकांसाठी तुम्ही 1 मिनटं देखील उशिरा आलात तर तो उशीरच आहे. तर आपल्याकडे ती जी सवय असते की चालतं, तर ती गोष्ट इथे घेऊन येऊ नका. जर तुम्ही येत आहे तर वेळेचं बंधन या लोकांना भरपूर आहे, वेळेचं महत्त्व या लोकांना आहे. तर तुम्ही जर का येत आहे तर कोणतीही तुमची अपॉइंटमेंट असू द्या, ती अपॉइंटमेंट तुमची वेळेवरती जाणं खूप महत्त्वाचं आहे. मी तर म्हणेन वेळेच्या थोडं अगोदरच जा. तर मी रुडर प्लाट्स या ट्रॅमच्या स्टेशनजवळ उभा आहे आणि माझी ट्रेन यायला फक्त 3 मिनटं बाकी आहेत. आणि इथून माझं जे स्टेशन आहे ते फक्त एकच आहे पुढे. तर तिकडे माझी बँक आहे, स्पार्कासे बँकमध्ये मी चाललो आहे. बरं, इथून माझी बँक फक्त 1 मिनटाच्या अंतरावरती आहे, मी जरी चालत गेलो तरी. आणि इकडे तुम्ही बघू शकता की सगळीकडे आहे ना तुम्हाला झाडं दिसतील. तर जर्मन लोकांची गोष्ट मला खूप आवडली की प्रत्येक ठिकाणी त्यांनी झाडं लावलेत. तर मन एकदम प्रसन्न वाटतं. तुम्ही कुठेही गेलात ना, अशी एकही जागा तुम्हाला दिसणार नाही जिथे त्यांनी झाडं लावलेली नाही आहेत. तर मी बँकेजवळ आलो आहे, स्पार्कासे बँकेमध्ये माझं काम झालं. मला 29 तारखेची अपॉइंटमेंट भेटले. तिकडे 3 जणच होतात. इंग्रजी कोणाला येत नव्हतं, जर्मनच येत होतं. तर ते ChatGPTमध्ये टाकून मला समजवत होती की या तारखेला ये. तर तुम्ही जर का जर्मनीला येत आहे तर मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. तुम्ही जर्मन शिकून या, ॲटलिस्ट एवढं शिकून या की तुमचं काम भागेल. ज्या काही गोष्टी बोलायच्या आहेत तुम्हाला त्या तुम्ही बोलू शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आता येताना घरातून पाण्याची बॉटल नाही आणली. तर जर्मनीमध्ये इंडियासारखं नाही की आपण कुठेही कोणत्या हॉटेलमध्ये गेलो, पाणी मागितलं, पाणी पिलं, असं नाही आहे. तुम्हाला खरेदी करावी लागेल आणि महाग असेल. तर तुम्ही कुठेही चालला आहे तर नेहमी पाण्याची बॉटल कॅरी करा.